मी बनवले आहेत उडदाचे पापड, जे की 1 वर्षभर इझिली टिकतात. 1 वर्ष 2 वर्ष तुम्ही किती दिवस वापरू शकतात, अगदी घरच्या घरी. पूर्ण तळण्यापर्यंत तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. डाळी किती घ्यायच्या, पीठ कसं मळायचं, मसाला किती वापरायचा, किती किलो पापडचे किती पापड होतात. 1 किलो डाळीचे 100 पापड होतात. मी आत्ताच मोजले तर. आणि याचा पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केला आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आणि हे तुम्हाला पापड किती तळल्यास मोठे होतात ते सुद्धा दाखवणार आहे. आणि सोबतच तुम्हाला विकतचे सुद्धा पापड दाखवते. हे मी विकत आणलेले पापड आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छोटे आणि कसे आहेत. आणि हे जे आहेत ते मी बनवलेले आहेत. ह्याच्यामध्ये मी छिलक्याची डाळीचा सुद्धा वापर केला आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हाला पापड सुद्धा तळून दाखवते. आणि बघू शकता किती मजेदार असे कडक एकदम कुरुम कुरुम पापड झालेले आहेत. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. मी अपेक्षा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर तुम्ही सगळ्यांना आता उन्हाळा चालू झालेला आहे, चला म्हणजे आपण पण थोडंसं उन्हाळी काम चालू करूया. म्हणजे मी काय जास्त इथं उन्हाळ्याचं काम करत नाही, पण पापड वगैरे करत असते. त्याच्यासाठी इथं काही मुगाची डाळ घेतलेली आहे, अर्धा किलोच्या जवळ आणि अर्धा किलोच्या चवळीचं उडदाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ मी एवढी सगळी टाकणार नाही, थोडी कमी करणार आहे. कारण जर पाव किलो जर मुगाची डाळ असेल तर आपल्याला 3 पाव किलो उडदाची डाळ घेतली तर चांगले पापड होतात. आणि त्याच्यासोबत 1 किलोसाठी इथं एक मसाला आहे, तुम्हाला इझिली भेटून जातो मसाला, पापड मसाला. 1 किलोसाठीचा एक पुडा आहे तो. तर त्याच्यासाठी अगोदर ही डाळ वाळून घ्यायची आणि त्याच्यानंतर ती दळून घ्यायची. तर पूर्ण पापड पीठ भिजवण्यापासून तर करण्यापासून तर तळण्यापर्यंत मी पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे. तर बिलकुल स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर आता मी डाळ इथं वाळून घेणार आहे. इथे मी अर्धा किलो जी मुगाची डाळ होती त्याच्यातली 1 वाटी मुगाची डाळ काढून ठेवली आहे. आणि त्याला मिक्स करण्यासाठी परत इथं छिलक्यावाली 1 वाटी उडदाची डाळ त्याच्यामध्ये टाकलेली आहे, जेणेकरून 1 किलो डाळ इथं माझी पूर्ण झालेली आहे. तुम्हाला आवडत नसेल तर छिलक्यावाली तुम्ही अवॉइड करू शकता, पण छिलक्याच्या डाळीनं पापडाची टेस्ट अजून जास्त येते, त्याच्यामुळे मी टाकलेली आहे. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही तर 3 पाव किलो उडदाची डाळ बिना छिलक्याची आणि बिना छिलक्याची तिथं पाव किलो मुगाची डाळ घेऊ शकता. तर मंडळी, हे 1 किलो डाळीचं पीठ आहे, जे की आपण 3 पाव इथं उडदाची डाळ घेतली होती आणि 1 पाव मुगाची डाळ दळून झालेलं आहे. इतकं पीठ झालेलं आहे बघू शकता. त्यातलं मी 1 वाटी पीठ इथं काढून ठेवलेलं आहे लावण्यासाठी. आता त्याच्यानंतर हा जो मसाला आहे ना, आपल्याला मिक्सरमध्ये अगोदर बारीक करून घ्यायचा आहे, असंच नाही टाकायचा, जेणेकरून कचकच वगैरे जेव्हा आपण पापड बनवतो त्यावेळेस कचकच लागते आणि मग ते पापड वगैरे फाटतात. त्याच्यामुळे मी याला अगोदर बारीक करून घेते. तुम्ही सगळा मसाला यूज करणार आहे, कारण 1 किलो डाळीच्या पिठाला 1 पुडी पूर्ण मसाला टाकावा लागतो, त्याच्यानंतर काहीच टाकायचं नाही. छान वास येतो माहिती आहे पापड मसाल्याचा. बघू शकता दळून झालेला आहे. त्याला थोडंसं गरम पाण्यात टाकून गरम पाणी उकळायचं आणि त्याच्यानंतर इथे मी मसाला इथं उकळायला ठेवला आहे. थोडंसं उकळल्यानंतर ना थंड पाणी झालंच मग पीठ तिंबायला घ्यायचं. आता अगोदर काय करायचं मला आठवतं, आमच्या आईच्या वेळेस ना आमची आई काय करायची, मिरी आणायची, नमक, खार आणायची, हिंग आणायची आणि ते नमक असते ना ते बारीक करायचं आणि त्याच्यानंतर पापड मसाला इथं तयार व्हायचा. पण आपल्यासाठी सोपं झालं आहे, असा मसाला आपण आणू शकतो. हिंग वगैरे काय आणायची गरज नाही, डायरेक्ट मसाला टाकायचा आणि इथं पीठ रेडी होते. उकळलेला मसाला जो आहे ना थंड झालेला आहे. थोडं थोडं पिठामध्ये टाकून पीठ चांगलं तिंबून घ्यायचं. याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून पाणीसुद्धा लागणार आहे आणि सगळं एकजीव होण्यासारखं एकदम घट्ट असं पीठ तिंबून घ्यायचं. पातळ वगैरे नाही तिंबायचं, जितकं होईल तितकं आपल्याला घट्ट पीठ थोडं थोडं पीठ, जेवढं पाणी थोडं थोडं टाकते तेवढं थोडं थोडं टाकून पीठ मळून घ्यायचं. हे पीठ मळायला ना जर अवघड जाते, त्याच्यामुळे थोडं थोडं घट्ट, जितकं होईल तितकं घट्ट मळायचं. जास्त पाणी नाही लागत आपल्याला.
दाखवल्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं असं नसतं. माझं ताट जरा छोटे, तुम्ही टोपल्यात वगैरे सुद्धा हे पीठ मळू शकता, पण माझ्याकडे नाहीये त्याच्यामुळे मी याच्यातच मळते. No. पीठ इथं चांगलं बऱ्यापैकी मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता एकदम घट्ट असं मळून घेतलं आहे मी. आता याच्यानंतर ना आपल्याला चांगलं इथे भिजायसाठी ठेवायचं आहे. असं एखादा डब्बा घ्यायचा ज्याच्यात आपण पापड ठेवणार आहोत, तेच डब्बा घेतला तरी चालते. आता ह्याच्यामध्ये मी हे टाकून दिले. ज्यावेळेस आपल्याला पापडं बनवायचे त्यावेळेस चांगलं लोखंडाच्या बत्त्याने किंवा दगडाच्या बत्त्याने चांगलं असं ठेसून घ्यायचं, म्हणजे पापड चांगले फुगतात. आता मी तवा दाखवते तुम्हाला. तोपर्यंत मी याला रोस्ट म्हणजे भिजायला ठेवून देत आहे. फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता, जास्त गरमी असेल तर बाहेर नाही ठेवायचं. आता मी उद्या करणार आहे त्याच्यामुळं आता ह्याला मी ठेवून देते चोपण लावून. मुंबईचा सूर्य आजकाल आमच्या घरात न दिसायला. वा, आता दुसऱ्या दिवशीची सकाळ. मी ना काल रात्री म्हणजे काल दुपारी आपण पापडाचं पीठ तिमलं होतं ना, ते मी रात्री फ्रीज मध्ये ठेवलं होतं. दुपारी 1-2च्या दरम्यानचे मी पापडाचं पीठ तिमलं होतं, ते रात्री फ्रीज मध्ये ठेवलं होतं. आणि त्यात आपल्याला चेचायला घ्यायचंय. तसं अर्धा 1 तास अगोदर वरी काढून ठेवायचं. तर मी आता काढून ठेवले. त्याला थोडंसं अर्धा तास राहू द्यायचं वरी. पोळीपाट वगैरे धुवून घेतले, बेलणे वगैरे. हे पीठ आहे एकदम गच्च आहे, मला चांगलं असं चेचून घ्यायचं. मोठा खलबत्ता असेल तर तुम्ही त्याने सुद्धा करू शकता. माझ्याकडे हेच आहे, मी हेच करते. आता इथे छिलक्याची डाळ टाकली होती थोडी, त्याच्यामुळे हे थोडंसं काळसर झाले, पण टेस्ट एकदम छान येते छिलक्याच्या डाळीनं. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही प्लेन डाळ सुद्धा घालू शकता त्याच्यामध्ये. मोठं असलं की म्हणजे असं लवकर होते. माझ्याकडे नाही आहे जास्त मोठं. काय आणि सगळं पीठ असं चेचून घेतल्यानंतर मग आटा बनवून घ्यायचा. सगळं पीठ असं आहे, सगळं पीठ आपल्याला एकदम असं करून घ्यायचंय. चांगलं खलबं वाटून त्याला म्हणजे कुटून, म्हणजे एकदम छान असे पापड लाटले जातात. इथं माझा सगळा उंडा चेचून इथं रेडी आहे. जितक्याला तिंबायला वेळ लागतो तितकाच ह्याला चेचायला वेळ लागतो, आणि त्याच्यापेक्षा डबल पापड बनवायला वेळ लागतो. थोडंसं अवघड काम आहे, पण करायला लागल्यास मज्जा येते, छान वाटतंय. कारण वर्षातनं आपण एकदाच करतो. आणि थोडंसं खाऊन वगैरे बघू शकता. जर तुम्हाला वाटलं डाळ वगैरे जास्त आहे, 1 किलोला 1 पुडी ती ठीक आहे, पण तुम्हाला वाटत असलं कमीच असते तर नक्की खाऊन बघू शकता. आणि तर रेडी आहे. आता मी थोड्या वेळाने घेते पापड बनवायला. चल, काय बनवायचं? पापड बनवायला लागले आणि त्याच्या लाटा अशा बनवायच्या दोऱ्याने, छान बनतात. सगळ्यात अगोदर उंडा घ्यायचा आणि चांगला असं मळून घ्यायचा. त्याच्यानंतर असं धागा पायात अडकून घ्यायचा आणि एक सारखी लाटी बनवली घ्यायची.
तेवढ्या याचे किती होतील? किती टॉप? तीन करायला किती किलो घेत ना पापड? हे किती उंड्याचे तेवढे? किती किलोचे पिठाचे डाळीचे? 1 किलोचे अजून होतील काही संध्याकाळी मोजून 100 होते म्हणतात, पण बघू किती होते. आणि या टाईपमध्ये लाट्या बनवून घ्यायच्या. या टाईपमध्ये तुम्ही लाट्या बनवू शकता दोऱ्याच्या साहाय्याने. बघू शकता किती छान आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर पापड करायला घ्यायचे. लाट्या अशा उघड्या ठेवायच्या नाही, कारण त्या हडकल्या जातात. त्याच्यामुळे असं डब्बा किंवा तुम्ही पातेलं घेऊन ठेवू शकता. त्याला असं झाकून ठेवायचं आणि त्याच्यानंतर घ्यायचे पापड बनवायला. आता सगळ्यात अगोदरचं पापड बनवण्यासाठी लाटीला असं भाकरवडीसारखं करून घ्यायचं. थोडंसं तूप लावायचं, एकदम जास्त लागले थोडं, आणि पापड बनवायला घ्यायचं. तसं ना आपला पापड नाही फाटायला पाहिजे तर सगळ्यात अगोदर ना अशा छोट्या छोट्या लाट्या थोडंसं तूप लावून अशा बनवून ठेवायच्या. एकटे जर असाल तर 4-5 लाट्या बनवून ठेवायच्या. आणि 5 लाट्या झाल्यानंतर पापड बनवायला घ्यायचा, म्हणजे पापड फाटत नाही. अच्छा. हे लाट्या बनवून ठेवल्या ना अशा 4-5 लाट्या बनवून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर पापड बनवायला घ्यायचं. लाट्या बनवून घेतलेल्या आहेत. सगळ्यात पहिली ही लाटी आहे. आता एकदाच ह्याला पिठातून घ्यायचं असं काढून. लई वेळा पीठ नाही लावायचं, एकदाच लावायचं. अगोदर लाटी करताना त्याला तूप लावलं होतं थोडंसं, लाटी बनवून घेतली. आणि त्याच्यानंतर आता लाटायला घ्यायचं. थोडंसं हडकला ना मग पापड फाटत नाही आणि आपल्याला बनवायला पण चांगला जातो. तर बघू शकता एकदम इझी पद्धतीनं पापड बनले जातात. आणि माझी ही जी साईज आहे ना तर अजूनसुद्धा वाढू शकतो, पण ठीक आहे. ते टाईपमध्ये पापड बनवून घेऊ शकता. इकडे बघू शकता, तर इकडे मी 5 पापड बनवून घेतलेले आहेत. अशा 5 लाट्या करून घ्यायच्या. नंतर त्याला असं वाढवून घ्यायचं एकट्या असाल तर. आणि जर अजून करून द्यायला असेल कोणी तर तुम्ही लाट्या 1 जण आणि पापड 1 जण नक्की बनवू शकता. तर बघा कुठेही फाटला वगैरे नाही. तर असं केलंच पापड फाटत सुद्धा नाही. अगोदर लाट्या बनवून घ्यायच्या, नंतर त्याला मोठं करायला घ्यायचं. आणि बघू शकता इकडं माझे बऱ्यापैकी पापड इथं रेडी आहेत. 20-25 पापड इथं तयार झाले आहेत आणि 1 सुद्धा पापड फाटला नाही. आणि आता सकाळचे 10 वाजलेले आहेत. हे आमच्या मॅडम याच्यासाठी खायला बनवते मी. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा पापड बनवून घेऊ शकता. एकदम मस्त. तुझं झोपायचं मला छान वाटलं. माझी कुटी का असे फोटो असे नको ना. इथं 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 झोपायचं. मम्मी का आलं बिट्टू, आलं बिट्टू, आलं बिट्टू मम्मी मन, आलं बिट्टू मम्मी मन. मग आबुटू आबुटू मन, तू म्हण आबुटू, आबुटू आबुटू मम्मी मन, मम्मी मम्मी आबुटू, मम्मी मम्मी म्हण ना. मम्मी आबुटू मम्मी, गुड गर्ल. चलो बाय. तुझी झोपायचं. बाय 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 बाय. म्हणजे मस्त असे पापड तयार आहेत. एकदम छान असे पापड झालेले आहेत. त्याला तुम्ही वाळून घेऊ शकता. एक पण पापड फाटलेला नाही. एकदम मस्त असे पापड इथे झाले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि एकावर एक ठेवूनच वाळवायचे शक्यतो. त्याला स्पेशली नाही वाळवायचं, म्हणजे उन्हात, थोड्या हलक्या उन्हात. आणि एकावर एक ठेवायचे म्हणजे ते कडक होत नाहीत आणि तुटत नाही. कडक जर झाले तर बस तुकडेच होतात. त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची. आणि या प्रकारे तुम्ही पापड बनवू शकता. एकदम मस्त असे बनतात. तर झालेले आहेत पापड. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.